अबे तू फन काऊन खाऊन आला आणि दोस्तो एक दुखद घटना झाली। याच्या जो जोड होता का नाही नर तो मेला दोस्तो, पता नाही काय होतं। ह्या पुया टाकून राहिल्या, पाय पोया टाकायला किती जण आहे। तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या ह्या व्लॉग मध्ये। दोस्तो कसे तुम्ही सर्व ठीक असाल, मस्त असाल दोस्तो। आता टाइम झाला आहे 7:30 वाजले दोस्तो सकाळीचे। तर दोस्तो आज चालू मी कॉलेजला काल गेलो होतो दोस्तो। सकाळी चिप्स शिजू घातले होते, तर आता वारू टाकणं चालू आहे। मस्त मुरले, नमक बी जास्त झालं कमी झाला। त्या 50 रुपये राहिले होते ना मावले यायचे, आठवण आहे का नाही? हे 2 किलो आणि हे 2 किलो, पण याच्यामध्ये फरक काय आहे पण क्या, हे कम सादर असन आणि जास्त सादर आहे, मतलब हलकेसे वले, याचे वजन जास्त भरलं वल्याचं। तर दोस्त आता मी वावरामध्ये आलो आणि वाव झालं पुरं खाली। आता बकऱ्या चारल्या काकांत आणि सांगा आणली मी ना आता राखटीची बोरी। अबे तू फन काऊन खाऊन आला आणि दोस्तो एक दुखद घटना झाली। ज्याचा जोड होता का नाही नर तो मेला दोस्तो, पता नाही काय होतं। बिमार झाला का खाल्लं तर पता नाही त्यानं, तो मरण पावला। हे एकटंच राहिला, ते खाऊ नको, हे बोरी ओतून घेतो पटकस आहे मी। तर मी आलो होतो वावरामध्ये, आता एक वर उपडतो म्हणलं पराठी, पण कोठ्यावर काकाच नाही भेटला। चिमटा मागायचा होता आता दोस्तो। माय भाजी खूप आहे, घेणं ते राखडे रे बापू, ते खाजू नको, पीठ नाही भाई, गागुड्डा चल बाबू। तर आज लई दिवसापासून बनवल्या आज चकल्या। तांदळाच्या होय का, मला वाटलं साबुदाणाच्या होय। आज आहे मंगळवार, तसा आज कोणाला उपास नाही आहे, पण बिना उपास राहून आज बनवल्या। आणि ह्या चकल्या खाल बी थोड्या टेस्टी लागते। तर दोस्तों घरी घेतले ते पुरे 5 किलो मिरची, मी 2 किलो आणले होते, आईनं 3 किलो। हे 3 किलोची पन्नी आहे आणि ते 2 किलो, मतलब हे मला काही हंगे चामोटा बोरे हंगे चामोटा, ते आता वारला असे का कडकड कचकन तुटले असते, तर पाणी मारते म्हणून सोन्याचे वजन भरते। 150 रुपये किलो आणले दोस्त हे मिरची मी। ह्या काचोऱ्या ह्या बिया लावून द्या लागून घरी थोडंसं, ह्या घाच्या निघत नाही म्हणते, निघतं वारून जाते म्हणते भाताच्या। तोड पटपट सपडान तोड हे घे। तो दोस्त मिरची तोडायची जी प्रक्रिया आहे का नाही, अशा प्रकारे तोडा लागते पटापट्ट। आता मग हातापायाची आगी नव्हते है ना। आणि दोस्त हे कडकड वारले बी राहिले असते की मिरची, तर पुरी खेस सुटली असती। तर दोस्त तुम्ही पाहू शकता असे बिया काढायला लागते मिरच्यातून, आणि हे त्याच्या मग रोप लावावं लागते। असं बी टाकून रोप तयार करावं लागते आणि मग वावरात नेऊन लावावं लागते। बरसात लावतो आपण नेते मोलला, लवकरच निघते नाही का, पर कडकड तर वारून गेली हे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे सकाळी पुरे हे उकडू घातले होते, उकडू म्हणजे शिजू घातले होते आणि त्याच्यात वारू घातले, तर मग पुरे कडकडून गेले। मग हे कडून गेले पुरे कटकन आवाज असते एका उन्हातच काम तमाम। आता याले तरुण खाऊ शकतो आपण, जेव्हा उपास राहीन तेव्हा, असं नाही। तर दोस्त बामणाची खारी बी उलंगली आता, इथं बी ढोरं चरणं सुरू होऊन गेले। नाहीचा गहू बी काढला, काढकून आणि गवंडा भरपूर बी गेला। पायावर किती फास्ट काम आहे मग गावात। तिचे कांदे मोठे कोण दिसते, तिचे कांद्याचे रोप होतं मोठं म्हणून ते कांदे जगले लवकर। तिचे कांद्याचे होतं रोप बारीक म्हणून हे कांदे जगले लेट, म्हणून हे रोप दिसते बारीक, ते दिसते मोठं। ह्या दोनांमध्ये असा फरक आहे। असा आहे, कांदे आहे बारीक, इकडे कांदे बारीक दिसते, तिकडे कांदे मोठे दिसते। आज माझे बाबा घरी येईल, माझे बाबा म्हणून बाप्पा पोरीने कांदे घरी लावले, ठीक आहे जास्त लागत आता असं म्हणणार बाबा। ह्या पुया टाकून राहिल्या, पाय पोया टाकायला किती जण आहे। पायल आहे, हितेश्वरी आहे, कामिनी आहे, बनू आहे आणि एक भैरम भाऊ आहे, आणि ह्या भैरम भाऊ आहे, ह्या भैरम भाऊ आहे नाही का झालं भैरम भाऊ ओय पहिरेदार चांगल्या पाहिजे पोया कसं टाकता मग बोल त्याच्या संग। तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकाच, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये दोस्त। बाय बाय, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट जरूर करून द्या दोस्त। बाय।